दादा कोंडके यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नाही. दादांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात आयुष्यातील अनेक चढउतारांविषयी खुलासे केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दादांचं लग्न. फार कमी लोकांना माहीत असेल की दादांचं नलिनी नावाच्या एका स्त्रीसोबत लग्न झालं होतं. मात्र ही नलिनी कोण होती, तिचं पुढे काय झालं, चला जाणून घेऊया या व्हिडिओतून. जसजसं दादा तारुण्यात प्रवेश करत होते, दादांच्या टवाळक्या उचापत्या वाढत चालल्या होत्या, ज्याची दादांच्या मोठ्या भावाला फार काळजी वाटत होती. दादांचं लग्न लावून दिलं तर दादा लाईनीवर येतील अशी त्यांना आशा वाटत होती. दादा मात्र लग्नाला अजिबात तयार नव्हते. पुढे जाऊन दादा मुंबई कामगार मधल्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरावले. सर्व उत्तम चालू आहे हे पाहून मोठ्या भावानं पुन्हा एकदा दादांच्या लग्नाचे प्रयत्न सुरू केले. दादांकडे लग्नासाठी इतका आग्रह चालला होता की शेवटी कंटाळून ते लग्नाला तयार झाले. मोठ्या भावाने दादांसाठी एक स्थळ शोधलं. मुलीचं नाव होतं नलिनी. नलिनी गरीब घरची मुलगी होती. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. दादांच्या फार काही अपेक्षा नव्हत्या. दादा म्हणतात, मोठ्या अपेक्षा करताना स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. मी रूपवान नव्हतो, शिवाय नोकरीही बेताची होती. त्यामुळे पहिल्याच झटक्यात मी नलिनीला होकार दिला. दादा आणि नलिनीचं 1964 मध्ये इंगवलीला लग्न झालं. मुंबईत दादांचं स्वतःचं घर नव्हतं. ते एका मित्राच्या खोलीत राहत होते. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही दादा एकटेच मुंबईला राहू लागले. नलिनी वहिनी आणि मोठ्या भावासोबत इंगवलीला राहत होती. 1965 साल उजाडलं आणि त्याबरोबर दादांचं नशीब सुद्धा. या वर्षात दादांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू झालं आणि जोरदार चालूही लागलं होतं. 4 पैसे मिळू लागले म्हणून परळ भागातच दादांनी स्वतःची एक खोली घेतली आणि नलिनीला मुंबईला घेऊन आले. विच्छाला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्यांचे सारखे बाहेरगावी प्रयोग होऊ लागले. प्रयोगाच्या निमित्तानं दादा महिनाभर बाहेर राहू लागले. अशा वेळी घरात नलिनी एकटीच असायची. मात्र या काळात अशा काही अनेक विचित्र गोष्टी घडल्या ज्यांचा उल्लेख दादांनी आपल्या आत्मचरित्रात टाळला आहे. अखेर दादांनी नलिनीपासून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आणि नलिनीला तिच्या माहेरी पाठवून दिलं. 1968 मध्ये दादांनी नलिनीला कायद्यानुसार सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी नलिनीने मागणी केल्याप्रमाणे दादांनी तिला 40,000 रुपयेही दिले. अवघ्या 4 वर्षात दादांच्या संसाराचा खेळखंडोबा झाला.